मुलुंडला जातो, मुलुंड वेस्ट. आणि इथे समोर मुलुंड चेक नाका आहे आणि इथे बघा भाडे वाजतायत ओलावरती. तर मित्रांनो पाऊस बघा कसला पडतोय बघा. मी गाडी साईडला लावून इथे उभा आहे भाड्याची वाट बघत. बघा तुरब्याचा भाडा वाजतोय. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे, मजेत ना? तर स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत रिक्षावरती आपल्याला सकाळी कसा धंदा होतो. ओला, उबेर, रॅपिडो आणि मीटरवरती आपण बघणार आहोत किती आणि कसा धंदा होतो ते. तर जे भाडे भेटतील ते आपण घेणार आहोत आता सकाळी. तर बघूयात दुपारपर्यंत कसा धंदा होतो ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. मित्रांनो मी आता आहे वसंत विहारला आणि इथून बघूयात आपल्याला कसे भाडे भेटतात. आता मी ओला, उबेर, रॅपिडो चालू करतो आणि तुम्हाला दाखवतो कसे भाडे भेटतात ते. तर ओला आपण चालू करूयात परत. पहिला या उबर चालू केला आपण, ओला नको, आपण मला रॅपिडो चालू करू. हे बघा उबर वरती वाजायला लागले, हे बघा. ओला पण चालू केलेला आहे, तर ओला पण वाजेल आणि रॅपिडो काय माहिती ओपन होतोय की नाही. हे बघा असं होतं, हे बघा. तर आपण ओला पहिला बंद करू, पहिला रॅपिडो ऑन करू. रॅपिडो पण ऑन झालेला आहे. अंधेरी ईस्टचा भाडा वाजतोय. रॅपिडो पण ऑन झालेला आहे. ओला पण ऑन झालेला, ओलावर वाजतोय. हे बघा रॅपिडो वागले, स्टेट पवई, हे बघा मुलुंड वगैरे वाजतात. तर मित्रांनो आपण तिन्ही पण ॲपवरती लॉग इन झालेलो आहोत, ऑन झालेलं आहे, ऑनलाईन आलेलो आहोत आपण. तर भाडे वाजतायत. आता बघूयात आपल्याला जो भाडा जिथून रिटर्न भेटेल, नेहमीप्रमाणे जिथून रिटर्न भेटू शकतो तिथला भाडा आपण घेऊयात आणि दिवसाची सुरुवात करूयात आणि दुपारपर्यंत बघूयात आपला किती धंदा होतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. A few moments later. तर मित्रांनो आता आलोय कोपरीला, स्टेशन जवळ आहे मी. इथे कोपरीला उभा आहे. तर बराच टाइम वेट केल्यानंतर मला ओलावरती भाडा भेटला इथला कोपरीचा. आहे बघा मुलुंडचा वाजतोय. आता निघेल बघा तो, भेटणार तर नाही, भेटला तर नशीब. हां आता मुलुंडचा इथून भाडा भेटलेला आहे. मी वसंत विहारवरनं इथे आलो, बऱ्याच टाइम नंतर मला कोपरीचा भाडा भेटला. तर इथे आलो, कस्टमरला सोडलं आणि आता मुलुंडचा भाडा घेतलेला आहे. तर त्यांना आपण पिक करूयात आणि मुलुंडला सोडूयात आणि तिथून बघूयात आपल्याला कुठला भाडा भेटतो. तर मी आलोय आता इथे पिकअप लोकेशनवरती, मला दाखवतो. हे बघा श्री सृष्टी सोसायटी आहे समोर, हे बघा इथे आलोय मी. बघूयात आता, कस्टमरला मेसेज केलेला आहे मी. A few moments later. तर मित्रांनो आता आलो इथे मुलुंडला, कस्टमरला सोडलेला आहे. समोर आहे मुलुंड चेक नाका आणि इथे या साईडला रस्ता जातो तो मुलुंडला जातो, मुलुंड वेस्ट. आणि इथे समोर मुलुंड चेक नाका आहे आणि इथे बघा भाडे वाजतायत ओलावरती. तर ओलावर मी आता सोडलंय कस्टमरला इथे मुलुंडला. त्याचे मला 104 रुपये भेटले आणि वसंत विहारवरनं मी जेव्हा निघालो कोपरीसाठी त्याचे 153 रुपये भेटले. आता इथून बघूयात आपल्याला कसा भाडा भेटतोय. बघा भांडूप वगैरे ते वाजतात, तर तिथले मी घेत नाही कारण तिथून रिटर्न भेटणं थोडं कठीण असते. घनसोली वगैरे, घनसोली कधीतरी घेतो वाटलं तर. पण बघूयात आता. ओला सध्या चालू आहे, आता उबर वगैरे चालू करून आपण बघूयात पुढे कसे भाडे भेटतात. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, तुम्हाला चांगली माहिती मिळेल. तर इथून लगेच मला भेटलेला आहे ऐरोलीचा भाडा, ऐरोली सिमेंट्स कंपनीच्या जवळचा तिथला. तर बघूयात आता, त्यांना पिक करू आणि तिथे ड्रॉप करूयात. तिथून बघूयात मुलुंड वगैरे ते भाडे भेटतात. ठाणा क्वचित भेटला तर, पण मुलुंडचे भाडे भेटतात तिथून. तर आपण बघूयात, तिथे पोचूया आणि तिथून बघूयात कुठला भाडा भेटतो.
तर मित्रांनो, कस्टमरला मी सिमेंस कंपनीमध्ये इथे ऐरोलीला सोडलेलं आहे. थोडी ट्रॅफिक होती म्हणून थोडा उशीर झाला, पण आता सोडलेलं आहे कस्टमरला. आणि मी इथे हे बघा इथे उभा होतो, ऐरोली वेस्टला उभा आहे. इथे आतमध्ये आलोय थोडा आणि इथे भाडे वाजतायत. आता मला हे व्हिडिओ चालू करायच्या अगोदर ना रॅपिडोवर भाडा भेटला होता मुलुंडचा, तर तो मी घेतला होता, तर तो कस्टमरने कॅन्सल केलेला आहे. तर बघूयात आता पुढे आपल्याला कुठले भाडे भेटत आहेत. ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही पण चालू आहेत. तर बघूयात. मी आता ऐरोली वेस्टला उभा आहे इथे, ऐरोली वेस्टला उभा आहे. इथून बघूयात आता कुठला भाडा भेटतोय. मुलुंड वगैरेचे भाडे भेटतील. आता भेटला होता मगाशी मला, पण तो कस्टमरने लगेच कॅन्सल करून टाकला, काय माहिती काय झालं. तर बघूयात आता, व्हिडिओ पूर्ण बघा. A few moments later. तर मित्रांनो, मी आता आलो आहे इथे कसराळी तलावाजवळ. इथे ठाणे महानगरपालिकेचं ऑफिस आहे इथे समोर, आणि इथे हा पाचपखाडीला रस्ता जातो. हा पाचपखाडीला जातो रस्ता, आणि इथे या साईडला कसराळी तलाव आहे, हे बघा या साईडला. तर इथे मी आता रिक्षा लावले साईडला, आणि ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही पण ॲप चालू आहेत. बघूयात आता इथून कुठला भाडा भेटतोय. मित्रांनो, छोटासा मीटरवर भाडा घेऊन मी आलो इथे तलावपालीला. हे बघा समोर तलावपालीचं तलाव आहे. हे हा रोड आहे तलावपालीचा, आणि इथे ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही पण ॲप चालू आहेत. पाऊस पण पडतोय बघा मित्रांनो. इथला पवईचा भाडा वाजतोय, पण आपल्याला पवईला जायचं नाही आहे. तर इथे तलावपाली आहे, पाऊस पण पडायला लागला आहे आताच जस्ट. तर बघूया आता इथून कसा भाडा भेटतो आपल्याला. तर मित्रांनो, पाऊस बघा कसला पडतोय. बघा मी गाडी साईडला लावून इथे उभा आहे भाड्याची वाट बघत. बघा तुर्ब्याचा भाडा वाजतोय. आता एवढ्या लांब जायचं नाही आपल्याला. हा विवियाना मॉलचा आहे, पण हा स्टेशनवर नाही. स्टेशनवर काय फायदा नाही आहे तिथे गेल्यावरती. स्टेशनवर गेल्यावर ॲक्च्युली ना थांबायला भेटत नाही तिथे, वेट करायला नाही भेटत, कारण अलाउडच नाही आहे तिथे रिक्षा. ओला, उबेरची रिक्षा थांबवणं अलाउडच नाही आहे, कुठेच जागा नाही आहे थांबायला. म्हणून स्टेशनवरनं भाडे घेऊन काय फायदा नाही आहे. तर बघूयात आता इथलाच कुठला आसपास वरून भाडा भेटतोय का. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, आणि पाऊस एन्जॉय करा तुम्ही पण. हा बघा केवढा पडतोय. आत्ताच इथे रिक्षा लावली मी, आणि हे बघा केवढा पाऊस पडायला लागला. असाच पाऊस दिवसभर पडला तर जरा मजा येईल, गरम पण कमी होईल. A few moments later. मित्रांनो, आता आलो आहे मी जस्ट कासारवडवलीला. तलावपालीला होतो, तिथून मीटरवर भाडा भेटला. इथे कासारवडवलीला मी पोचलोय, कस्टमरला सोडलं, आणि लगेच हे बघा रॅपिडोवरती मला मानपाड्याचा भाडा भेटलाय. तर त्यांना आपण पिक करूयात आणि ड्रॉप लोकेशनवर सोडूयात, आणि पुढे बघूयात कसे भाडे भेटतात. आता वाजल्यात 11:15 झालेले आहेत. तर बघूयात 2 किंवा 3 वाजेपर्यंत आपण बघूयात किती आणि कसे पैसे होतात आपले. तर व्हिडिओ पुढे बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आता मी आलो आहे कासारवडवलीवरनं मानपाड्याला. तर कस्टमरला सोडलेलं आहे, आणि मी दाखवतो तुम्हाला. बघा सकाळपासून 8 वाजल्यापासून निघालोय. ओलावरती आपल्याला 3 भाडे भेटल्यात, 137, 104 आणि 153. आणि रॅपिडोवरती भेटलेले आहेत 2 भाडे, त्याचे 290 रुपये भेटलेले आहेत 2 भाड्यांचे. आणि उबरवरती एकही भाडा भेटलेला नाही. आज उबरला ओला आणि रॅपिडोने मागे टाकलेला आहे. नेहमी उबर पुढे असतो, पण आज खूप मागे टाकलेला आहे. सकाळपासून एकही भाडा उबरवर भेटलेला नाही. आणि मीटरवर मित्रांनो 2 भाडे भेटले, त्याचे 182 आणि 30 असे मिळून 210 रुपये झाले. 210 पकडले मी ते. A few moments later. तर मित्रांनो, आता मी आहे कापुरावडीच्या अगोदर. इथे कापुरावडीच्या आणि बालकुमच्या मध्ये आहे. हे बघा इथे आहे मी यशस्वी नगरच्या इथे हा अग्निशमन दलाचं केंद्र आहे. इथे त्याच्या बाजूलाच मी उभा आहे. इथे हा रस्ता कापुरावडीला जातो, आणि हा रस्ता इथून बालकुमला जातो, आणि मी त्याच्या मधोमध उभा आहे इथे. मित्रांनो, मी मगाशी कासारवडवलीला होतो, आणि तिथून मी मानपाड्याला गेलो.
मानपाड्याला गेल्यावर लगेच मला मीटरवरती इथे इथला भाडा भेटला, तर इथे मी त्यांना सोडलं. तर मी तुम्हाला दाखवतो आत्तापर्यंत. आता वाजल्यात 12:06 झालेले आहेत. तर आत्तापर्यंत ओलावरती 3 भाडे भेटलेले आहेत मित्रांनो. एक 137, 104 आणि 153. आणि उबेरवरती मित्रांनो एकही भाडा भेटला नाही आहे. उबेरवरती सकाळपासून निघालो आहे तेव्हापासून 0 आहे. आणि रॅपिडोवरती 290 भेटलेले आहेत. 2 भाडे भेटलेले आहेत रॅपिडोवरती, त्याचे 290 भेटलेले आहेत. ओलावरती 3 भाडे आणि मीटरवरती मित्रांनो 3 भाडे भेटलेले आहेत. मला एक छोटासा भाडा होता त्याचे 30 रुपये. एक कासार उडवलीला गेलो तलावपालीवरनं त्याचे 182 रुपये. आणि आत्ता मानपाड्यावरनं इथे आलो त्याचे 53 रुपये झाले. आणि तर सगळे मिळून मित्रांनो 949 रुपये होतात. हे बघा वर्तकनगरचा भाडा आहे, तो आपण एक्सेप्ट करू. तर सगळे मिळून मित्रांनो 950 रुपये होतात, 949. तर मी निघालो होतो 8 वाजता आणि आता वाजल्यात 12:07. जवळजवळ 4 तास झालेले आहेत. आणि 4 तासात 949 रुपये झालेले आहेत मित्रांनो. तर कधी कमी कधी जास्त असे होत असतात. आणि आता मला वर्तकनगरचा भाडा भेटला आहे, तो आपण घेऊ आणि त्यांना ड्रॉप लोकेशनवर सोडूयात, नाहीतर ते कॅन्सल करतील एवढा थांबलो. तर भेटूया पुढे मित्रांनो. तर मित्रांनो आलेलो आहे पिकअप लोकेशनवर. इथलाच बाजूचाच भाडा भेटलेला आहे कल्पतरू पॅरामाउंटमध्ये. इथे लॉबीच्या बाहेर मी उभा आहे. आणि बघूयात आता कस्टमरला मेसेज केलेला आहे. कस्टमर आल्यावरती मग इथून निघूयात. मित्रांनो वाजले आहेत 12:30, 12:26 झालेले आहेत. हे बघा 12:26 झालेले आहेत. आणि मी मगाशी होतो बालकोमला. तर बालकोमवरनं इथं वर्तकनगरला आलो आहे. रॅपिडोचा भाडा भेटला. तर आता मोबाईलची पण बॅटरी लो झालेली आहे, 30% आहे. आणि गॅस पण थोडी कमी होत चालली आता. तर बघूयात आता इथून छोटे मोठे भाडे घ्यायला लागतील. जोगेश्वरी ईस्टचा भाडा वाजतोय. तर छोटे मोठे भाडे घेऊन आता बघूयात आपण गॅस वगैरे भरून मग तुम्हाला दाखवतो दिवसभर दुपारपर्यंत किती कमाई झाली ती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. 2000 years later. तर मित्रांनो खूप वेळ वर्तकनगरला वाट पाहिल्यानंतर मला उबरवर तिथून पाचपखाडीची ट्रिप भेटली. आणि मी ती ट्रिप एक्सेप्ट केली आणि पाचपखाडीला गेलो. आणि तिथे गेल्यावर लगेच मला विवियाना मॉलची ट्रिप भेटली उबरवरतीच. तर मी आता विवियाना मॉलला कस्टमरला सोडलं. आणि आता तुम्हाला दाखवतोय बघा उबरवरती मला 2 ट्रिप भेटल्या कंटिन्यू. त्याचे मला 143 रुपये भेटले. तर वर्तकनगरला मी गेलो होतो बालकुमवरनं, त्याचे मला 70 रुपये भेटले होते. आणि 143 रुपये आता 2 ट्रिपचे, ते मिळून आता 1162 रुपये टोटल झालेले आहेत. आता वाजलेले आहेत मित्रांनो, दाखवतो तुम्हाला. वाजलेले आहेत 1:40, म्हणजे 1:45 वाजलेले आहेत. आणि 1162 रुपये झालेले आहेत टोटल. आणि मी आता आहे विवियानाला मी सोडलं कस्टमरला. आणि इथे जवळच बाजूला कापूरवाडीला हे आपलं CNG पंप आहे जवळच बाजूला. तर तिथे गॅस भरायला आलोय मी. तर ही आता इथपर्यंत गॅसची लाईन लागलेली आहे. हा शेवटचा नंबर आहे. मी सध्या साईडला लावले गाडी, अजून लाईनला उभा नाही आहे. साईडला लावले गाडी कारण आपल्याला व्हिडिओ बनवायची आहे. तर ही लाईन लागली गॅसची. तर आता गॅस भरू. गॅस पूर्ण खाली झालेली आहे आपली. तर गॅस भरू आणि इथून घरी जाऊ. घरी जाता जाता कुठला भाडा भेटला तर बघूयात, नाहीतर मग असंच एमटीच घरी जाऊ. मित्रांनो 8 वाजता निघालो होतो मी सकाळी. आणि आता वाजलेले आहेत 1:45. तर जवळजवळ 6 तास झालेले आहेत. आणि 6 तासात झालेले आहेत आपले 1162 रुपये. तर ओला आणि रॅपिडोवर पहिला भाडे भेटले, मला ट्रिप भेटल्या. आणि उबरवर तर एक पण भेटली नव्हती. तर आता शेवटी घरी जाता जाता म्हणजे 2 ट्रिप भेटल्या उबरवरती, त्याचे पण 143 रुपये भेटले 2 ट्रिपचे. ते हे करून आपण गॅस भरायला आलोय.
तर मित्रांनो ही होती आजची व्हिडिओ. म्हणजे 6 तासात आपल्याला 1162 रुपये भेटले. तर कधी कमी कधी जास्त असे भेटत असतात मित्रांनो. जसं तुम्ही रिक्षा जशी चालवाल तशी तुम्हाला कमाई होते. तर 6 तासात आपल्याला 1162 रुपये भेटलेले आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, काय माहिती भेटली असेल, माहिती नसेल भेटली तरी पण कमेंट करून मला सांगा मित्रांनो. मी तुम्हाला अजून माहिती देऊ शकतो. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर सुद्धा करा. म्हणजे जे रिक्षावाले मित्र भाऊ आहेत त्यांना काही इन्फॉर्मेशन भेटू शकते थोडीफार. तर भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.